अखेर धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावाच लागला. मात्र त्यांच्या राजीनाम्याने हुरळून जाण्याची आवश्यकता नाही. मुळात गेल्या 10 वर्षापेक्षा अधिक काळ धर्मेंद्र प्रधान यांनी एकत्रित परीक्षांवर पकड मिळवली होती, कंट्रोल मिळाला होता. वन नेशन वन एक्झामिनेशनच्या माध्यमातून संपन्न होणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये धर्मेंद्र प्रधानांनी 152 पेक्षा अधिक वेळेला पेपर लीक केला. याचा अर्थ काय की वर्गविशेष आणि स्वतःच्या राजकीय पक्षाला आणि हितसंबंधांना त्यामध्ये प्रवेश सुनिश्चित करायचा, तर दुसऱ्या बाजूला जे निवडक जे शिकवणीचे वर्ग आहेत त्यांच्याकडून भ्रष्टाचार करायचा, त्यांच्याकडून पुरेपूर पैसे उकळायचे. एकंदरीत नीट्सच्या एक्झामसाठी पालक जेवढा खर्च करतो तो भारत सरकारच्या 5 विभागांनी एवढं मोठं बजेट या संपूर्ण नीट एक्झामिनेशनचं असतं. यातला भ्रष्टाचाराचा मोठा पैसा एकीकडे धर्मेंद्र प्रधानांना मिळाला, तर स्वतःच्या जवळचे विचारांचे आणि वर्गविशेषची मुलं त्यामध्ये त्यांनी प्रवेश मिळवून दिलेला आहे. त्यामुळे हे रॅकेट या वर्षीच्या 71व्या वेळा नीटचा पेपर फुटल्या एवढं हे प्रकरण नाही. याची पाळंमुळं फार खालपर्यंत गेलेली आहेत. या सर्वांचा शोध लागेपर्यंत तुम्हाला आपल्याला समाधान व्यक्त करता येणार नाही. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान हे तात्काळ जेलच्या आड गेले पाहिजे. यांना ताबडतोब शासन झालं पाहिजे, कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि या संपूर्ण स्कॅन्डलचा पर्दाफाश होत असताना सर्व संबंधितांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. ही असणारी काँग्रेस पक्षाची मागणी आहे आणि हे आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. थोडक्यात धर्मेंद्र प्रधान लवकरच चक्की पिसिंग या त्यांना दंड झाल्याशिवाय काँग्रेस पक्ष स्वस्थ बसणार नाही. ही असणारी आमची एकंदरीत भूमिका आहे. या राजीनाम्याने आम्ही आमचं आंदोलन कुठेही थांबवलेलं नाही. आमचा आजचा कॅन्डल मार्च होईल. यासोबतच पुढे देखील आंदोलन सुरू राहील. कारण संसदेमध्ये मेरिटवर चर्चा झाली पाहिजे आणि जे काही मुद्दे विरोधक मांडणार आहेत, राहुल गांधी मांडणार आहेत, या सर्वांवर जबाबदारीनं त्या ठिकाणी उत्तर आलं पाहिजे. ही आमची मागणी आम्ही तशीच लावून धरलेली आहे. तथा देशभरामध्ये ज्या विद्यार्थ्यांवर जे गुन्हे दाखल झालेले आहेत या आंदोलनाच्या दरम्यान, हे सरसकट सर्व गुन्हे खारिज केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. त्यासाठी देखील आमचं आंदोलन हे सुरू राहणार आहे आणि यासोबतच या संपूर्ण प्रकरणाच्या अनुषंगानं देशाच्या पंतप्रधानांनी देशाची माफी मागावी. या आमच्या राहिलेल्या ज्या 3 मागण्या आहेत, या 3 मागण्यांकरता आमचं हे आंदोलन यापुढे असे सुरू राहील.